नमस्कार. अभिजात मराठीच्या 6व्या भागाकडे आपण आलेलो आणि तिथे तुमचं स्वागत करतो. आपल्याला मंगल कार्यालयामध्ये गेलो आणि वधूवरांचं लग्न ज्यावेळी लागत असतं, अंतरपाट वगैरे धरलेला असतो, छान वातावरण असतं आणि त्यावेळी विविध कविता, गाणी म्हटली जातात. तर त्याच्यामध्ये एक दोन याचा आपण आत्ता इथे विचार करणार आहोत. त्या कवितांना मंगलाष्टक असं म्हटलं जातं आणि हे साधारणपणे शार्दूल विक्रीडिता याच वृत्तामध्ये असतं, पण त्याच्याबद्दल आत्ता नाही बोलत आहे. या विशिष्ट मंगलाष्टकाची थोडीशी गोष्ट अशी की देव आणि राक्षस यांना अमर व्हायचं असतं आणि अमर व्हायच्यासाठी काय करायचं, तर त्यांना भगवान विष्णू म्हणतात की अमृत मिळवायला लागेल. मग ते कुठून मिळवायचं, तर समुद्र मंथन करा. आणि मग विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे मंदार पर्वताची रवी करतात, वासुकीचा दोर करतात आणि एका बाजूला राक्षस एका बाजूला देव असं ते घुसळायला सुरुवात करतं. आणि हे घुसळता घुसळता जी विविध रत्न, विविध चांगल्या किंवा प्रखर गोष्टी बाहेर पडल्या त्याचं वर्णन, त्याची यादी या मंगलाष्टकामध्ये आहे. ती गुरुजी ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीने म्हटलं तर जरा कदाचित जास्त चांगलं वाटेल, म्हणून मी गुरुजींचा टोन घेण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा धन्वंतरी चंद्रमा गावः कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वसप्तमुखो विषं हरिधनुं शंखोऽमृतं चाम्बुधो रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मंगलम. याच्यामध्ये जी 14 रत्न आहेत त्याची यादी आहे. लक्ष्मी, कौस्तुभमणी, पारिजातक वृक्ष, वैद्यबुवा, धन्वंतरी, चंद्रमा, चंद्र, कामधेनूसारखी गाय, 7 सोंडांचा पांढऱ्या रंगाचा हत्ती ऐरावत, त्याच्यानंतर रंभा उर्वशीसारख्या देवांगना, शंख नाही, त्याच्यानंतर विष, हरिधनू, शंख आणि अमृत अशी 14 रत्न याच्यातनं बाहेर पडतात. आता ही 14 रत्न यांचं पुढे काय झालं, तर देवांची ती देव राक्षस यांच्यात वादावादी झाली, पण मग कोणी त्याचा ताबा घेतला, कोणी त्याचा स्वीकार केला, तर त्याबद्दलची त्याच पद्धतीतली पुढची कविता आहे. लक्ष्मी कौस्तुभ पांचजन्य धनु हे अंगीकरी श्रीहरी. या 4 गोष्टी श्रीहरीने म्हणजे विष्णूने आपल्याकडे ठेवल्या. रंभा कुंजर पारिजातक सुधा देवेंद्र ही आवरी. ते त्या बायका, हत्ती, पारिजातक वृक्ष आणि ऐरावत हे इंद्राने आपल्या ताब्यात घेतलं. दैत्यां प्राप्ती सुरा, दारू दैत्यांनी घेतली. विषम दैत्यां प्राप्ती सुरा विधू विषहरा. विधू म्हणजे चंद्र की जो शंकराच्या भाळावर असतो, आणि विष हे शंकरांनी घेतलं. तर शंकरांनी ते हलहल प्यायल्यानंतर त्रास व्हायला लागला आणि त्याच्या आत जर गेलं असतं तर खूपच काहीतरी वेगळं झालं असतं.
म्हणून तिथे त्याच्या गळ्यामध्ये सापाने वेढा दिला की त्या बेड्याच्या खाली विष उतरलं नाही, त्यामुळे शंकराचा गळा फक्त निळा झाला. त्यामुळे आपण त्याला नीळकंठ म्हणतो. उच्चश्रवा भास्करा धेनुवैद्य ही गाय आणि तो वैद्य हे ऋषींनी आपल्या ताब्यात घेतलं. आणि पुढे मग वधूवराशी चवदा कुर्जात सदा मंगलम अशी ती ओळ जोडलेली आहे. तर हा भाग कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तोपर्यंत नमस्कार.